हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अल्फा 360 डिग्री अकॅडमी. आज आपण चॅप्टर सुरू करतो आहे रे ऑप्टिक्स. ठीक आहे, तर रे ऑप्टिक्समध्ये काय काय बघायचं बघा. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट कसं असेल बघा, तर वेन अ लाईट रे इन्सिडेंट ऑन अ रिफ्लेक्टिंग सरफेस then it comes back into the same medium and this phenomena is known as reflection. म्हणजे काय बघा की समजा हा एक सरफेस आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, याच्यावर एक लाईट रे इन्सिडेंट केला आणि त्याचा अँगल ऑफ इन्सिडेंट आय दिला असेल, तर ती लाईट एका प्लेन सरफेसवर किंवा एखाद्या कर्व सरफेसवर रिफ्लेक्ट होऊन वापस त्याच मीडियममध्ये जर येत असेल तर त्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्शन. ठीक आहे, दिस इज रिफ्लेक्टिंग सरफेस, दिस इज नॉर्मल, दिस इज इन्सिडेंट रे अँड दिस इज रिफ्लेक्टेड रे. हा अँगल ऑफ इन्सिडेंट असेल आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. ठीक आहे, नेक्स्ट आता का साइन कन्व्हेन्शन ऑफ मिरर. मिररचे साइन कन्व्हेन्शन काय असतील बघा, की समजा ही एक कर्वड मिरर आहे, ही याची प्रिन्सिपल ॲक्सिस असेल. ठीक आहे, आता प्रिन्सिपल ॲक्सिसच्या राईट साईडचा पार्ट हा पॉझिटिव्ह घेतला जातो, लेफ्ट साईडचा पार्ट निगेटिव्ह. अप्पर साईड पार्ट पॉझिटिव्ह असेल आणि लोअर साईड पार्ट निगेटिव्ह असेल. हा कोणता मिरर असेल, तर हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. ठीक आहे, नेक्स्ट फोकल लेंथ. आता जर एखादा स्पेरिकल मिरर दिला असेल आपल्याला, तर त्या स्पेरिकल मिररची जी फोकल लेंथ आहे, स्पेरिकल मिरर हा असा स्पेरिकल मिरर आहे. आता फोकल लेंथ काय असेल, तर इथं एक फोकस असतो. ठीक आहे, तर या फोकसची फोकल लेंथ जर तो मिरर थिन असेल तर एफ इज इक्वल टू किती असेल, तर R/2 असेल. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. कर्वेचर म्हणजे काय, या कर्वला पकडून एक पूर्ण रेडियस ड्रॉ करायचा, म्हणजे एक सर्कल ड्रॉ करायचा आणि त्याची जी रेडियस असेल त्यालाच काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, नेक्स्ट तर ती फोकल लेंथ किती असेल बघा, 1/2 टाइम्स ऑफ आर किंवा R/2. नेक्स्ट मिरर इक्वेशन. आता मिरर इक्वेशन काय असेल बघा, की 1/v इज प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. काय असते मिरर इक्वेशन बघून घेऊयात आपण. समजा हा एक कर्वड मिरर आहे. ठीक आहे, हा पोल असतो, पोल म्हणतो आपण ह्याला. समजा ही इथं फोकस असेल याची कुठेतरी. आता समजा जिथं ऑब्जेक्ट प्लेस केलेला, हा समजा इकडं कुठेतरी ऑब्जेक्ट प्लेस केला असेल, तर ऑब्जेक्टच्या डिस्टन्सला आपण यू नाव देतो. आता याची इमेज कुठं बनते, डिपेंड, दोन्ही साईडला पण इमेज बनू शकते, इकडं पण इमेज बनेल किंवा इकडे पण इमेज बनेल. समजा याची इमेज इथं कुठंतरी बनले, इथं, तर ह्याला आपण व्ही नाव दिलं. ठीक आहे, तर यू म्हणजे कोण असेल, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम पोल. व्ही म्हणजे कोण असेल, डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम पोल. आणि एफ म्हणजे कोण असेल, तर फोकल लेंथ असेल. ठीक आहे, आता हा झाला मिरर फॉर्म्युला. आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय बघा, लिनियर मॅग्निफिकेशन काय असेल, द रेशो ऑफ हाईट ऑफ इमेज फॉर्म बाय स्पेरिकल मिरर टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मॅग्निफिकेशन. ठीक आहे, फॉर्म्युला काय असेल, ती एम इज इक्वल टू H'/H. अँड एच आणि एच डॅश कोण आहेत, तर हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट असेल. ठीक आहे, नेक्स्ट आता साइन कन्व्हेन्शननुसार बघितलात तर ह्याचा हा एक फॉर्म्युला मिळाला. काय की जर ऑब्जेक्ट लेफ्ट साईडला आहे आणि इमेज राईट साईडला बनली, तर बघा इमेज कुठं बनली, राईट साईडला, आणि ऑब्जेक्ट कुठं आहे, सॉरी इमेज कुठं बनली, लेफ्ट साईडला, ऑब्जेक्ट कुठं आहे, राईट साईडला आहे. तिथे लिहिता येते -H'/H म्हणजेच काय येते -V/u. आता मॅग्निफिकेशनचा हा एक फॉर्म्युला झाला, H'/H किंवा -V/u. ठीक आहे, नेक्स्ट रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय असेल बघा, की समजा एक रे एका मीडियममधून इन्सिडेंट केला आणि एखाद्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट झाला आणि तो दुसऱ्या मीडियममध्ये जर रिफ्रॅक्ट झाला, तर त्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्शन. वेन अ रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑब्लिकली ऑन अ सरफेस separating two transparent media, its direction changes at the surface. This phenomena is called as refraction. ठीक आहे, आता इथे काय म्हणता येतं बघा, ही मीडियम 1 आहे, हा मीडियम 2 आहे. हा जो अँगल θ1 दिसत आहे ह्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडंट, आणि हा जो अँगल θ2 बनला आहे नॉर्मलसोबत, ह्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, हा रेअरर मीडियम आहे आणि हा डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे, आता इथं स्नेल्स लॉ काय म्हणतो बघा, लॉ ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये स्नेल्स लॉ, पहिला लॉ काय म्हणतो, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे फॉर्म्युला काय असेल बघा,
तर याचा फॉर्म्युला हा असा सांगता येतो की समजा जर हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा आपला नॉर्मल झाला, हा रे इन्सिडेंट झाला, हा रे रिफ्रॅक्ट झाला, हा आय असेल, ह्याला आपण आर म्हणलं. ठीक आहे. तर हा झाला समजा रेअरर मीडियम, हा झाला डेन्सर मीडियम किंवा कुठलाही मीडियम असू शकतो. ठीक आहे. रेअर टू डेन्सर जाऊ शकतो, डेन्सर टू रेअरर पण जाऊ शकतो. आता इथं लक्ष द्या, काय म्हणता येतं आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि याचा साईन अँगल म्हणजे काय असेल, म्यू आर साईन आय. आता म्यू म्हणजे काय असेल, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शो करतो ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ मीडियम. ठीक आहे. काय शो करतो, ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ मीडियम. आता ऑप्टिकल डेन्सिटीचा अर्थ काय, की त्या मीडियममध्ये रे किती याच्यानं तुम्हाला अपोज होईल, त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल डेन्सिटी. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय आला, म्यू साईन आर साईन आय आणि हा झाला म्यू डी साईन आर. तर हा रेशो किंवा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे काय म्हणता येते, म्यू आर साईन आय इज इक्वल टू म्यू डी साईन आर. ह्यालाच काय म्हणतो आपण, स्नेल्स लॉ म्हणतो. ठीक आहे. हा झाला हो का, म्यू टू इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट मीडियम, आणि इथं असेल स्पीड ऑफ लाईट अपॉन वेलॉसिटी इन फर्स्ट मीडियम. ठीक आहे. हा म्यू वन झाला, हा म्यू टू झाला, हा इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे झाला तुमचा हा. अगेन हा डेन्सर टू रेअरर झाला बघा. आता इथं रेअरर टू डेन्सर बघितलात, जर बघा वरच्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खालच्यापेक्षा जर कमी जास्त असेल, याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 इज लेस दॅन 1 जर असेल, तर हा काय झाला बघा, आर इज लेस दॅन आय झाला. काय झाला, आर इज लेस दॅन आय झाला. नेक्स्ट काय म्हणता येते बघा, जर उलटं झालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 इज ग्रेटर दॅन 1 असेल, तर काय म्हणता येते, आर इज ग्रेटर दॅन आय असेल. काय असेल, रिफ्रॅक्टेड रे इज ग्रेटर दॅन इन्सिडेंट रे. नेक्स्ट ॲप्लिकेशन बघा. आता ज्यावेळेस हा रे इन्सिडेंट झाला, आता होते काय बघा, एखादा स्लॅब ठेवला आपण इथं. ठीक आहे. काय ठेवला, स्लॅब. लक्ष द्या, समजा हा स्लॅब ठेवला आणि हा समजा असा रे इथे इन्सिडेंट केला, तर काय होईल, हा रेअरर मीडियम आहे, हा डेन्सर मीडियम आहे, अगेन हा रेअरर मीडियम झाला. तर इथं बघा हा आय झाला, तर हा असा ह्याच्याकडे थोडं शिफ्ट होईल, देन ह्याच्यानंतर हा असा शिफ्ट होईल. म्हणजे जर इथं जर एखादा ऑब्जेक्ट नसता तर हा सरळ गेला असता, पण ऑब्जेक्ट असल्यामुळं हा इकडे झाला, दिस इज शिफ्ट झाला. काय झाला, हा शिफ्ट झाला. तर आपल्याला असं म्हणता येतं की बाबा रे, ह्याला म्हणतो आपण लॅटरल शिफ्ट. सो लॅटरल शिफ्टचा फॉर्म्युला काय झाला बघा, हां, तर लॅटरल शिफ्टचा फॉर्म्युला झाला डेल्टा एक्स इज इक्वल टू टी अपॉन कॉस आर इन ब्रॅकेट साईन आय मायनस आर. काय काय म्हणलं, ती म्हणजे थिकनेस ऑफ स्लॅब असेल, आय म्हणजे इन्सिडेंट रे असेल, आर म्हणजे काय असेल तर रिफ्लेक्टेड रे असेल. ठीक आहे. नेक्स्ट द बॉटम ऑफ टँक. आता हा झाला एक शिफ्ट, लॅटरल शिफ्ट झाला, याला म्हणतो आपण अपॅरंट डेप्थ किंवा अपॅरंट शिफ्ट. बघा काय झालं की बॉटम ऑफ टँक फिल्ड विथ वॉटर अपियर्स टू बी रेज्ड वेन व्ह्यूड अलॉंग द नॉर्मल डायरेक्शन. जर वरून बघितलं तर खालचा जो तळ आहे तो आपल्याला काय दिसतो, जवळ दिसतो. ही याची रिअल डेप्थ आहे, पण ही त्याची काय असेल, अपॅरंट डेप्थ आहे. ठीक आहे. दिस इज द अपॅरंट डेप्थ. म्हणजे हा काय झाला, शिफ्ट झाला. याला आपण नॉर्मल शिफ्ट म्हणतो. काय म्हणतो याला आपण, नॉर्मल शिफ्ट. ठीक आहे. हां, तर मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर ऑफ 2 with respect to air is refractive index of 2 with respect to 1 is real depth upon apparent depth. फॉर्म्युला वाला shift is equal to 1 minus 1 by mu into t. ठीक आहे. where t is thickness of water. क्रिटिकल अँगल TIR. ठीक आहे. आता क्रिटिकल अँगल काय असतं बघा, की एक रे ऑब्जेक्ट आहे जो डेन्सर मीडियममध्ये आहे आणि त्याला आपण बघतोय एखाद्या रेअरर मीडियममधून. तर इथून जे रे निघतात, हा असा परपेंडिक्युलर निघतो, हा असा निघतो, हा असा निघतो. बघा काय झालं, इथून असा आला तर जो रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहे आणि इन्सिडेंट अँगल आहे, तर हा अँगल ह्याच्यापेक्षा जास्त असतो. असं जात जात गेल्यावर एक पॉईंट असा येतो की हा असा अलॉंग द सरफेस रे जायला चालू करतो. आणि जर इन्सिडेंट रे असा असेल आणि रिफ्रॅक्टेड रे असा जात असेल सरफेसच्या अलॉंग, याचा अर्थ काय होईल, तिथं
हा क्रिटिकली ग्रेझिंग कंडिशन तयार होते इथं आणि हा क्रिटिकली काय करतो पास ऑन करतो आणि जर ह्याच्यानंतर जर अँगल वाढवला तर हा वापस तिथंच त्याच मीडियममध्ये काय करतो रिफ्लेक्ट करतो त्यालाच म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ठीक आहे. मग याला म्हणता येते वेन अ रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम द अँगल ऑफ इन्सिडेंट फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बिकम्स 90 डिग्री इज कॉल्ड क्रिटिकल अँगल ठीक आहे. नेक्स्ट आता याचा फॉर्म्युला बघा म्यू इज इक्वल टू 1/sin c. सी कोण असेल ते क्रिटिकल अँगल असेल ठीक आहे. हे बघा इथं TIR कसं करते डेन्सर मीडियमचा मधून जर एखादा ऑब्जेक्ट रेअरर मीडियममध्ये बघत असतो आपण किंवा एक ऑब्जेक्ट आहे डेन्सर मीडियममध्ये आणि ऑब्झर्वर आहे रेअरर मीडियममध्ये त्यावेळेस TIR बघा कसा होतो हा असा हे झाली क्रिटिकल कंडिशन देन वापस तिथंच यायला लागतो. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी कंपल्सरी काय आहे की ऑब्जेक्ट असला पाहिजे डेन्सर मीडियममध्ये आणि ऑब्झर्वर असला पाहिजे रेअरर मीडियममध्ये ठीक आहे. नेक्स्ट हे बघा हे सेमच आता आपण बघितल्यासारखं when a light ray passes from denser medium to rarer medium if the angle of incidence is greater than critical angle then the ray is totally reflected back into the denser medium and this phenomena is known as total internal reflection ठीक आहे. कंडिशन्स फॉर TIR काय असणार आहेत बघा लाईट शुड ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम आत्ताच बघितलं होतं आपण. द अँगल ऑफ इन्सिडेंट इन अ डेन्सर मीडियम मस्ट बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल ओके. नेक्स्ट आता फॉर्मेशन ऑफ मिराज. आता मिराज तयार कसा होतो बघा मिराज म्हणजे काय समजा आपण रस्त्यानं जात आहोत तर आपल्याला दूर असा समरमध्ये आपण रस्त्यानं जात आहोत आणि दूर आपल्याला रस्त्यावर कुठंतरी पाणी असल्यासारखं दिसते पण जसं आपण जवळ जाऊ तसं आपल्याला लक्षात येते की ते पाणी नसून दुसरं काहीतरी इल्युजन होतं त्याच इल्युजनचं नाव काय आहे मिराज ठीक आहे. It is an optical illusion observed in a desert on hot summer days due to which a person sees a pond of water some distance ahead of him in which the surrounding object appear inverted. It is due to TIR जसं की आता आपण म्हणलं होतं ठीक आहे. नेक्स्ट प्रिझम बघायचं आता आपल्याला. सो प्रिझम काय बघा द प्रिझम आर डिझाईन टू बी बेंड बाय 90 डिग्री और बाय 180 डिग्री मेक यूज ऑफ TIR. प्रिझम इज ऑल्सो यूज्ड टू इन्वर्ट द इमेज विदाऊट चेंजिंग देअर साईज ठीक आहे. जसं की बघा एक रे इन्सिडेंट झाला आता परपेंडिक्युलर आला तर इथून जसा परपेंडिक्युलर टाकला इथं काय झालं बघा TIR झालं आणि हा सरळ काय केला बाहेर झाला ठीक आहे. तर इथं ब्लूमिंग ऑफ डायमंड म्हणजे डायमंड जो ब्लूम करतो है ना चमकतो तर त्याचं रिझन पण काय असते TIR असते. प्रिझमचं पण रिझन काय असेल तर TIR असेल ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर काय असतं बघा जसं आपल्या घरी इंटरनेट कनेक्शन येत असते ठीक आहे. आता इंटरनेट आपण घेत असतो तर इंटरनेटसाठी काय असतं बघा अशी एक वायर असते एक छोटीशी आहे ना थिन वायर असते. या थिन वायरमधून इन्फॉर्मेशन पास ऑन करत असतात. याच्यासाठी पण रिझन काय आहे बघा की जो रे आहे तो असा आला पाहिजे आणि याचं TIR झालं पाहिजे है ना असा आला पाहिजे आणि त्यानं काय केलं पाहिजे इन्फॉर्मेशन लीक नाही झाली पाहिजे किंवा इन्फॉर्मेशन डिस्ट्रॉय नाही झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी एक अँगल ऑफ ॲक्सेप्टन्स असतो की ह्या अँगलला जर तुम्ही त्या रेला इन्सिडेंट केलात तर आणि तर तो इन्फॉर्मेशन काय होईल पुढं पास ऑन होईल ठीक आहे. हां इथे बघितलं तर आपण ऑप्टिकल फायबर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ TIR. दीज आर मेड अप ऑफ हाय क्वालिटी कंपोजिट ग्लास और कॉर्ड्स. ऑप्टिकल फायबर कन्सिस्ट ऑफ अ कोर क्लॅडिंग अँड बफर. तर कोर क्लॅडिंग म्हणजे काय असेल बघा ही याच्यासाठी सेफ्टी प्रिकॉशन्स घेतो आपण. कोर क्लॅडिंग असते प्रायमरी बफर असतो सेकंडरी बफर असतो है ना किंवा तो डॅमेज नाही झाला पाहिजे म्हणून हे सगळं पूर्ण त्याला कवरिंग केलेलं असतं आणि दिस इज ॲक्च्युअली ग्लास फायबर असतो किंवा ग्लास कोर असतो त्याचा ठीक आहे. हां इथं बघा when a light signal enters to the fiber at a suitable angle it undergoes repeated TIR along the length of fiber and finally comes out the fiber at the end ठीक आहे. हा लाईट रे आहे हा एअर आहे आणि हा कोण असेल TIR होईल इथे ठीक आहे. since TIR is no appreciable loss in the intensity of light signal these are called high pipes ठीक आहे. आता याचा यूजेस काय बघा तर ऑप्टिकल फायबरचा यूज आपण कम्युनिकेशन सिस्टममध्ये करतो किंवा आपण म्हटलं की घरी इंटरनेट कनेक्शन येत असेल दे आर यूज टू सी द इंटरनल पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी बाय युझिंग लॅप्रोस्कोप ठीक आहे. तर एक लॅप्रोस्कोप नावाचा एक डिव्हाइस असते जे आपण इंटरनल ऑर्गन बघण्यासाठी किंवा इंटरनल पार्ट बघण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. नेक्स्ट आहे बघा
लेन्स, ठीक आहे, लेन्स, ठीक आहे. तर लेन्स काय असते बघा, अ थिन लेन्स इज ट्रान्सपरंट ऑप्टिकल मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस ॲटलिस्ट वन विच इज टू बी स्पेरिकल, है ना. काय असते बघा, एक लेन्स म्हणजे काय असते तर हे अशा टाईपची लेन्स असते, हे अशा टाईपची लेन्स असते. एक तरी पार्ट त्याचा कसा असला पाहिजे म्हणते, कर्व्ड असला पाहिजे, ठीक आहे. हा असा असू शकतंय किंवा हा असा पण असू शकतंय, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, लेन्स म्हणतो, ठीक आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्स आर कॉन्व्हर्जिंग असतात आणि कॉन्केव्ह लेन्स कसे असतात, डायव्हर्जिंग असतात, ठीक आहे. हे बघा, बाय कॉन्व्हेक्सचा अर्थ काय, दोघांची रेडियस कशी आहे, डिफरंट आहे. इक्वी कॉन्व्हेक्स म्हणजे कसं असेल, दोघांची रेडियस कशी असेल, सेम असेल. प्लेनो कॉन्व्हेक्स म्हणजे काय, एक प्लेन आहे आणि एक कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्सो कॉन्व्हेक्स म्हणजे काय, हे बघा या टाईपचं असेल, ठीक आहे. तर ही त्याचे थोडे टाईप्स आहेत. हे कॉन्व्हर्जिंग लेन्स आहेत आणि हे कोणते आहेत, डायव्हर्जिंग लेन्स आहेत दिलेले, ठीक आहे. तर हे झाले आपले लेन्सचे टाईप, है ना. ह्याला म्हणतो बाय कॉन्व्हेक्स, ह्याला इक्वी कॉन्व्हेक्स, प्लेनो कॉन्व्हेक्स आणि कॉनकेव्ह कॉन्व्हेक्स, ठीक आहे. नेक्स्ट, रिफ्रॅक्शन ॲट स्पेरिकल सरफेस. जर स्पेरिकल सरफेसवर रिफ्रॅक्शन कसं होतं बघा, इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि इथं काय बघा, या ठिकाणी रे इन्सिडंट झाला तर ह्याला म्हणतो आम्ही अँगल ऑफ इन्सिडंट, आणि हा काय झाला बा, रिफ्रॅक्ट झाला तर ह्याला म्हणतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय असेल बघा, μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r असेल, ठीक आहे. त्याला काय म्हणता येते, दिस इज द रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज डिस्टन्स in terms of refractive index of the medium and the radius of curvature of the curved spherical surface, ठीक आहे. इट होल्ड्स गुड फॉर एनी कर्व्ड और स्पेरिकल सरफेस, ठीक आहे. नेक्स्ट बघा, तर ह्याचा लेन्स मेकर फॉर्म्युला काय बघा, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. पॉवर, तर पॉवर काय असते बघा, तर पॉवर म्हणजे काय असतं तर रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ असते. कुठल्याही लेन्सचा जर फोकल लेंथ बघितला आणि त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर त्याची काय भेटते, त्याला पॉवर भेटते. तर पॉवरचं युनिट काय असते, डायोप्टर असते. 1 डायोप्टर इज इक्वल टू 1 पर मीटर असते, ठीक आहे. किंवा 100/f सेंटीमीटरमध्ये घेता येते आपल्याला त्याला, ठीक आहे. हे मीटरमध्ये असेल किंवा सेंटीमीटरमध्ये घेता येते बघा. आता कॉम्बिनेशन ऑफ लेन्स, जर दोन लेन्स एकमेकांना टच केल्या तर काय होईल बघा, तिथं एक दुसरीच लेन्स तयार होईल आणि त्याचा जो फोकल लेंथ असेल किंवा त्याची जी इमेज फॉर्मेशन आहे ते काय होईल, चेंज होईल. काय मला कन्सिडर त्याची पॉवर बदलते, ठीक आहे. कन्सिडर टू थिन लेन्सेस ए अँड बी ऑफ फोकल लेंथ F1 अँड F2 प्लेस इन अ कॉन्टॅक्ट विथ इच अदर. O इज द ऑब्जेक्ट प्लेस बियॉन्ड द फोकस ऑफ द फर्स्ट लेन्स, ठीक आहे. इथं पॉवरचा फॉर्म्युला मिळाला बघा, 1/p इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 प्लस अँड सो ऑन, ठीक आहे. नेक्स्ट बघा, पॉवरच्या टर्ममध्ये याचा फॉर्म्युला काय असेल तर p इज इक्वल टू p1 प्लस p2 प्लस अँड सो ऑन. सो टोटल मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आला, m इज इक्वल टू m1 इंटू m2 इंटू अँड सो ऑन. रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम. आता आपण प्रिझम थ्रू रिफ्रॅक्शन बघणार आहोत. तर बघा काय झालं बघा, एक प्रिझम दिलेला आहे, इथे एक रे इन्सिडेंट केला, इथं पहिलं रिफ्रॅक्शन झालं, देन हा रे इन्सिडेंट झाला याच्यावर, देन अगेन इथं रिफ्रॅक्शन झालं. याला म्हणतो आपण अँगल ऑफ इमर्जन्स, याला म्हणतो अँगल ऑफ इन्सिडेंट, फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह आणि सेकंड रिफ्रॅक्शन, ठीक आहे. सो इथं एक रिलेशन मिळालं आपल्याला, टोटल डेविएशन इज इक्वल टू आय. बघा डेविएशनचा अर्थ काय बघा, की हा रे असा चालला होता पुन्हा असा चालला, याचा अर्थ इथून इथपर्यंतचं काय झालं, डेविएशन झालं. आणि डेविएशनचा हा फॉर्म्युला मिळाला I प्लस ई मायनस R1 प्लस R2. आणि जर लेन्स खूप थिन असेल तर R1 प्लस R2ची व्हॅल्यू किती येते, ए येते. ए कोण असेल तर प्रिझम अँगल म्हणतो त्याला आपण. ह्या एला काय नाव दिलं, प्रिझम अँगल, ठीक आहे. आता काय म्हणलं बा, मॅक्सिमम डेविएशन कंडिशन, मिनिमम डेविएशन कंडिशन. मिनिमम डेविएशन कंडिशन काय असते की बा R1 इज इक्वल टू R2 असेल किंवा R इज इक्वल टू A/2 असेल, तर त्यावेळेस ती कंडिशन काय येते बघा, हां साईन I अपॉन साईन R इज इक्वल टू साईन ऑफ A प्लस D/2 अपॉन साईन A/2, ठीक आहे. सो DM कोण असेल तर काय असेल, फॉर स्मॉल प्रिझम अँगल म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. डिस्पर्जन बाय
प्रिझम. आता प्रिझम ते डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय बघा, एखादा विजिबल लाईट किंवा एखादा व्हाईट लाईट जर याच्यावर इन्सिडेंट केला तर तो प्रिझम काय करतो, त्याला त्याच्या कलर कोडमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि सेपरेट करतो. वेन अ लाईट रे व्हाईट लाईट passes through a prism, it splits up into different component color and this phenomena is called dispersion. ठीक आहे. हा बघा, हा लाईट व्हाईट लाईट आहे. त्याच्यानंतर बघा इथं डिस्पर्शन कसं झालं, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला कलर कोणता असेल तर रेड आणि सगळ्यात शेवटचा कोणता असेल तर व्हायलेट. आता अँग्युलर डिस्पर्शनचा अर्थ काय होतो बघा, थीटा इज इक्वल टू डिस्पर्जन ऑफ व्हायलेट कलर मायनस डेविएशन ऑफ रेड कलर. हां, डेविएशन ऑफ रेड कलर मायनस व्हायलेट मायनस रेड कलर किंवा म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन ए. नेक्स्ट ओमेगा. ओमेगा काय असेल तर डिस्पर्जिव्ह पॉवर असते. डिस्पर्जिव्ह पॉवरचा अर्थ काय होतो, अँग्युलर डिस्पर्जन बिटवीन रेड अँड व्हायलेट कलर डिवायडेड बाय मीन डेविएशन. फॉर्म्युला मिळाला आपल्याला आता, डेल व्ही मायनस डेल आर डिवायडेड बाय डेल व्ही प्लस डेल आर बाय 2. Dispersive power is independent of angle of prism and angle of incident but depends on material of prism. नेक्स्ट आता ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट काय असते बघूयात आपण. सिम्पल मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप काय असते, कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ शॉर्ट फोकल लेंथ कॅन बी यूज टू सी मॅग्निफाईड इमेज ऑफ स्मॉल ऑब्जेक्ट अँड इट इज कॉल्ड ॲज मॅग्निफाईंग ग्लास ऑर सिम्पल मायक्रोस्कोप. ठीक आहे. आता याचं प्रिन्सिपल काय असते बघा, वेन अ स्मॉल ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड द फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इट्स व्हर्च्युअल इरेक्शन and magnified image is formed, virtual erected and magnified image is formed on the same side of object. ठीक आहे. तर बघा, this lens is held to close the eyes and distance of object adjusted till the image is formed at the least distance of distinct vision from the eyes. ठीक आहे. आणि आपल्या नॉर्मल आईजसाठी जो डिस्टिंक्ट विजन किंवा जो डिस्टन्स आहे तो किती असेल, 25 सेंटीमीटरचा असतो. ठीक आहे. नेक्स्ट आता याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असेल बघा. तर काय होतो की समजा हा ऑब्जेक्ट आहे, दिस इज ऑब्जेक्टची हाईट आहे आणि इथं काय बघा एक लेन्स लावलेला आहे. इथे ह्याची इमेज बनली. इमेज कशी बनली बघा, या पॉईंटला इमेज बनली, तर याला काय म्हणतो आपण, मायक्रोस्कोप म्हणतो. ठीक आहे. हा झाला सिम्पल मायक्रोस्कोप. हे झाली त्याची मॅग्निफाईंग पॉवर. ठीक आहे. आता लेन्स फॉर्म्युला आपल्याला माहीत होतं बघा, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. आता जर इमेज नियर पॉईंटला बनली असेल तर v इज इक्वल टू आपण d म्हणतो. v म्हणजे काय असेल तर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टला काय दिलं, d म्हणजे कोण असेल तर डिस्टिंक्ट पॉईंट म्हणतो आपण त्याला. सो मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मिळाला m इज इक्वल टू 1 + d/f. आणि जर फार पॉईंटला बनला असेल तर m इज इक्वल टू d/f येत आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप काय असेल तर इथे एक दोन लेन्स वापरले जाते. एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो ऑब्जेक्टच्या जवळ असेल आणि एक आयपीस लेन्स जे आईजच्या जवळ असेल. ठीक आहे. ऑब्जेक्ट लेन्स विल फॉर्म अ मॅग्निफाईड रिअल इमेज बिटवीन f0 अँड 2f0. या दोघांच्यामध्ये काय बनते, एक इमेज बनते. ठीक आहे. द फर्स्ट इमेज विल ॲक्ट ॲज अँड ऑब्जेक्ट टू इमेज लेन्स. द पोझिशन ऑफ आयपीस इज ॲडजस्टेड टू फॉर्म फायनल इमेज ॲट नियर पॉईंट and the final image is inverted and virtual. ठीक आहे. नेक्स्ट magnification by objective lens and eyepiece lens is respectively m0 is equal to v0/v किंवा हा त्याचा दुसरा फॉर्म्युला वापरू शकतो. चालते. तर टोटल मॅग्निफाईंग पॉवर मिळाली आपल्याला इथं -L/f0 इन ब्रॅकेट 1 + d/fe. fe म्हणजे कोण असेल, फोकल लेंथ ऑफ आयपीस लेन्स. ठीक आहे. आणि f0 कोण असेल तर फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आता ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप म्हणजे काय, जे गॅलिलिओने बनवलेलं टेलिस्कोप होतं. ठीक आहे. हे बघा, आता आयपीस लेन्स छोटा असेल आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठा असेल. इथं जर आपण टेलिस्कोपसाठी बघितलं आणि दुसरं बघितलं मायक्रोस्कोपसाठी, तर ह्या उलट्या सिच्युएशन चालतात. कारण आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये छोटी वस्तू मोठं बघायची असते आणि टेलिस्कोपसाठी दूरची वस्तू जवळ बघायची असते. ठीक आहे. तर हा ह्याचा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असेल. तर इथं आपला रे ऑप्टिक्स संपतो. आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय, वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे.
हां बघा वे ऑप्टिक्स काय म्हणतं बघा. पहिला बघूयात न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी अँड हायजेन्स थेरी. काय म्हणलं होतं बघा न्यूटननं, देर आर मेनी थेरीज एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ लाईट. आउट ऑफ मेनी थेरीज देर आर 5 मेजर थेरीज ऑफ लाईट. पहिला न्यूटन कार्पस्क्युलर थेरी. दुसरा आहे बघा न्यूटननं काय म्हणलं होतं, अकॉर्डिंग टू दिस थेरी लाईट कन्सिस्ट ऑफ टायनी इलास्टिक मटेरियल पार्टिकल्स आर कॉल्ड कार्पस्कल. काय म्हणलं होतं बघा की जे लाईट आहे ती पार्टिकलच्या फॉर्ममध्ये येते आणि पार्टिकल असे असतात खूप स्मॉल असतात, टायनी पार्टिकल्स असतात, ठीक आहे, आणि इलास्टिक इन मटेरियल असतात, ठीक आहे. दीज कार्पस्कल एंटर युअर आईज अँड इफेक्ट अवर रेटिना टू क्रिएट सेन्सेशन ऑफ. आणि हेच पार्टिकल्स आपल्या आईजमध्ये जातात आणि ते काय करतात, सेन्सेशन क्रिएट करतात आणि आपल्याला दिसायला लागतं किंवा समोरचा ऑब्जेक्ट काय आहे तो दिसायला लागतो, ठीक आहे. डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट शेप्स अँड साईज. म्हणजे आपण जे कलर बघतो ते शेप आणि साईजवर डिपेंड आहेत म्हणून सांगितलं. आणि दिस थेरी कुड एक्सप्लेन रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, ठीक आहे. आता याचे ड्रॉबॅक काय आहेत बघा. द लाईट कन्सिस्ट ऑफ कार्पस्कल ऑफ मॅटर, देन द कंटिन्युअस इमिशन शुड डिक्रीज द मास ऑफ सोर्स ऑफ लाईट. मग काय म्हणलं गेलं की जर लाईट ही पार्टिकलच्या फॉर्ममध्ये येत असेल तर ज्या ऑब्जेक्ट किंवा ज्या सोर्सपासून लाईट यायला लागली त्याचा मास कमी व्हायला पाहिजे. पण असं तर होत नाही की सनचं मास कसं आहे, कॉन्स्टंटच आहे. याचा अर्थ काय की हे जे अझम्पशन होतं किंवा कार्पस्कलच्या फॉर्ममध्ये असतील तर ते कसं असेल, रॉंग आहे, ठीक आहे. अकॉर्डिंग टू दिस थेरी लाईट ट्रॅव्हल फास्टर इन डेन्सर मीडियम दॅन रेअरर मीडियम. या थेरीनुसार काय म्हणलं गेलं की लाईट डेन्सरमध्ये फास्ट जाते आणि रेअररमध्ये स्लो जाते. तर हे चुकीची कंडिशन आहे, ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन कुड नॉट बी एक्सप्लेन. आता पुढे गेल्यावर आपल्याला इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आहे आणि पोलरायझेशन बघायचं आहे. कुड नॉट एक्सप्लेन पार्शियल रिफ्लेक्शन अँड पार्शियल डिफ्रॅक्शन, ठीक आहे. नेक्स्ट थेरी सांगितली होती हायजीन. हायजीन काय म्हणलं बघा की लाईट ट्रॅव्हल इन अ फॉर्म ऑफ वेव, ठीक आहे. फॉर लाईट टू प्रपोगेट अ मीडियम कॉल ॲज ल्युमिनिफरस इथर मीडियम एक्झिस्ट ऑल ओव्हर द युनिवर्स, ठीक आहे. डिफरंट कलर्स आर बिकॉज ऑफ डिफरंट वेवलेंथ. हां, यांनी काय म्हणलं होतं की जे आपण कलर बघतो ते त्याच्या वेवलेंथवर डिपेंड असतात. आणि न्यूटननं काय म्हणलं होतं, डिफरंट कंडिशन सांगितली होती, ठीक आहे. चौथा काय म्हणतं बघा, दिस थेरी कुड एक्सप्लेन पार्शियल रिफ्लेक्शन अँड पार्शियल डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, ठीक आहे. तर बघा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट कलर हे त्यांच्या वेवलेंथवर डिस्टिंग्विश केले गेले. नेक्स्ट इज लाईट ट्रॅव्हल इन फास्टर इन अ रेअरर मीडियम अँड नॉट इन अ डेन्सर मीडियम. ऑब्वियसली रेअरर मीडियममध्ये फास्ट ट्रॅव्हल करते आणि डेन्सर मीडियममध्ये स्लो ट्रॅव्हल करते, ठीक आहे. तर हायजीन्स थेरीचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत ते बघा. रेक्टिलिनियर प्रोपोगेशन कुड नॉट बी एक्सप्लेन. आता रेक्टिलिनियरचा अर्थ काय की लाईट सरळ येते आणि प्रोपोगेट करते, त्याला म्हणतो आपण रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. ल्युमिनिफरस इथर कुड नॉट फाउंड एनिवेअर. जर म्हणलं होतं किंवा ल्युमिनिफरस इथर नावाचं एक मीडियम असते पण ते कुठंच भेटलं नाही. आणि यांना अजून काय एक्सप्लेन करणार, कुड नॉट एक्सप्लेन मॉडर्न फिजिक्स कॉन्सेप्ट लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ठीक आहे. नेक्स्ट दिलं मॅक्सवेलनं थेरी सांगितली किंवा मॅक्सवेल म्हणला एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे लाईट जी आहे ते कोणत्या ह्याच्यात ट्रॅव्हल करते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणून ट्रॅव्हल करते. लाईट waves were assumed to be electromagnetic waves. For the propagation of electromagnetic waves, electric field and magnetic field are required. Obviously जर एखाद्या लाईटला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणायचं असेल त्याच्याकडे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही फील्ड असल्या पाहिजे. हे झालं त्याचं, हे एक इलेक्ट्रिक फील्ड असेल तर हे मॅग्नेटिक फील्ड असेल. हां, ह्या थेरीनं सांगितलं की बाबा रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट कसं असते, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन या पूर्ण कंडिशन्स यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, ठीक आहे. याचे पण काही लिमिटेशन्स आहेत. दिस थेरी कुड नॉट एक्सप्लेन मॉडर्न फिजिक्स लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आईन्स्टाईन क्वांटम थेरी. आता आईन्स्टाईनचे काय म्हणले होते बघा, लाईट प्रोपोगेट इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ लाईट एनर्जी कॉल्ड क्वांटा. है ना, आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघितलं होतं की चार्ज ऑन बॉडी हे क्वांटाइज फॉर्ममध्ये असते किंवा क्वांटायझेशन फॉर्ममध्ये असते, ठीक आहे. ईच क्वांटम ऑफ लाईट कॉल्ड प्रोटॉन हॅज एनर्जी E इज इक्वल टू H इंटू V, वेअर H इज प्लँक कॉन्स्टंट अँड V इज फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. दिस थेरी कुड एक्सप्लेन फोटो. हां, या थेरीनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला होता.
आता याचे पण काय लिमिटेशन्स आहेत. दिस थेअरी कुड नॉट एक्सप्लेन कॉन्सेप्ट लाईक पोलरायझेशन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. आता वेव्ह फ्रंट काय असते बघा. अ लोकस ऑफ ऑल पॉईंट्स इन अ मीडियम वेअर ऑल द लाईट वेव्ह रीच सायमल्टेनियसली फ्रॉम सिंगल सोर्स सच दॅट दे विल व्हायब्रेट इन द सेम फेज विथ सेम फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड. आता काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. स्पेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट आणि सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट कसे तयार होतात. जर स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार व्हायचा असेल तर सोर्स असला पाहिजे, पॉईंट असला पाहिजे. प्लेनसाठी इन्फानाईट डिस्टन्सवाला किंवा इन्फानाईट प्लेनवाला असला पाहिजे आणि एक्सटेंडेड ऑर लिनियर सोर्स ऑफ फायनाईट डिस्टन्स. तर हा स्पेरिकल वेव्ह फ्रंट कसा तयार होतो हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. देन प्लेन वेव्ह फ्रंट, देन सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. आता डेफिनेशन ऑफ वेव्ह नॉर्मल काय असते बघा की अ परपेंडिक्युलर ड्रॉन ॲट अ पॉईंट टू द सरफेस ऑफ वेव्ह फ्रंट विच शोज द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट इज कॉल्ड वेव्ह नॉर्मल. आता हे वेव्ह नॉर्मलचे काही टाईप्स आहेत. बघा इथे एक लाईन ड्रॉ केली, त्याचं परपेंडिक्युलर 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 दिसायला लागला आपल्याला. ठीक आहे. तर वेव्ह नॉर्मल्स आर ऑलमोस्ट डायरेक्टेड पॅरलल टू ईच अदर. आता हायजीनचं प्रिन्सिपल काय म्हणतं बघा. ॲट अ फायनाईट डिस्टन्स इट गिव्ज अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. कन्सिडर अ सोर्स ऑफ पॉईंट सोर्स emits secondary waves act like a secondary point source. According to Huygens, it emits primary wave in all direction. Very good. तर हा जो वेव्ह फ्रंट आहे, हा वेव्ह फ्रंट त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर स्वतःच काय करायला लागतो, सेकंडरी वेव्ह फ्रंट हा प्रायमरी वेव्ह फ्रंट म्हणून काम करायला लागतो. ठीक आहे. हा हायजीनचा प्रिन्सिपल आहे एकदा बघा. each and every point on surface of wavefront acts as a secondary source of light which emits secondary wavelets in all possible direction which are affected only in the forward direction. If a common surface of tangency is drawn of these secondary waves surfaces, we get the final position of wavefront. ठीक आहे. हा फॉर्म्युला महत्त्वाचा बघा. इंटेन्सिटी ऑफ सेकंडरी वेव्हचा फॉर्म्युला I इज इक्वल टू I नॉट इन ब्रॅकेट cos phi. हा फाय कोण असेल तर अँगल बिटवीन ओरिजिनल डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन अँड द डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड प्लेन वेव्ह युझिंग हायजीन्स प्रिन्सिपल. काय म्हणलं होतं बघा. द अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन दॅट इज I इज इक्वल टू R. द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल रे at a point of incident all in the same direction. Incident and reflected ray lies on the opposite sides of normal. Laws of reflection of plane waves using Huygens principle. काय म्हणलं बघा. स्नेल्स लॉ. जसं आपण रिफ्रॅक्शनमध्ये स्नेल्स लॉ बघितला होता तसं इथं पण स्नेल्स लॉ सांगता येतो. काय बघा. म्यू इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. ठीक आहे. हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. काय म्हणते बघा. जर एखादी लाईट आहे त्याच्याकडे आपण काय बघितलं, कार्पल्सकर थेरी. आता वेव्ह थेरी काय म्हणते बघा. तर वेव्ह थेरीमध्ये प्रॉपर्टीज ऑफ लाईट बघायचे. रिफ्लेक्शन, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. ठीक आहे. कॉन्सेप्ट ऑफ सुपरपोजिशन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. तर सुपरपोजिशन म्हणजे काय बघा की समजा ही एक वेव्ह आहे आणि ही एक दुसरी वेव्ह आहे आणि या दोन वेव्हला जर एकाच पॉईंटमध्ये किंवा एकाच पॉईंटला दोन वेव्ह जर एकमेकांमध्ये इंटरमिक्स करत असतील तर इंटरमिक्सिंग ऑफ टू ऑर मोर दॅन टू वेव्ज इज कॉल्ड सुपरपोजिशन. त्याच्यामुळे काय झालं बघा. याचा ॲम्प्लिट्यूड वाढून काय झाला A1 + A2. इथं झाला A1 - A2. ठीक आहे. आता बघा. हां जर ते दोघांमध्ये सेम फेज असेल याचा अर्थ ते काय होईल, ॲडिशन होईल. आणि जर अपोजिट फेज असेल तर काय होईल, सबट्रॅक्शन होईल. सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं मॅथमॅटिकल बघा. फॉर्म्युला काय असेल. A इज इक्वल टू √(A1² + A2² + 2A1 A2 cos θ. A1 आणि A2 काय असतील तर इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ज असतील आणि cos θ काय असेल तर अँगल बिटवीन टू वेव्ज. नॉन कोहरंट अँड कोहरंट सोर्स. आता कोहरंट आणि नॉन कोहरंटचा अर्थ काय. द नॉन कोहरंट म्हणजे काय असेल बघा. द टू सोर्स ऑफ लाईट हुज फ्रिक्वेन्सीज आर नॉट इन सेम फेज but phase difference between the waves emitted by which does not remains constant with respect to time are defined as non-coherent sources. ठीक है. The light emitted by two independent sources, candle, bulb, etc., is non
कोरंट सोर्स अँड इंटरफरन्स फिनॉमिना कॅन नॉट बी प्रोड्यूस बाय सच टू सोर्सेस. ठीक आहे. कोरंट सोर्सेस काय एक्सप्लेन केलेलं आहे बघा इथं. जर दोन सोर्सेस टाईमवर डिपेंड असतील तर त्याला काय म्हणतो आपण, कोरंट सोर्सेस म्हणतो. दे आर ऑप्टेन फ्रॉम सेम सिंगल सोर्स. they can be apparent or real. Lesser light is highly coherent and monochromatic. The distance between them is small. These sources are two types of sources. कोणता आहे, स्पॅटियल कोरंट सोर्सेस, दुसरा आहे टेम्पोरल कोरंट सोर्सेस, आणि दुसरा आहे बघा देर आर टू मेथड्स टू ऑप्टेनिंग दीज सोर्सेस, डिव्हिजन आणि डिव्हिजन ऑफ वेवफ्रंट अँड डिव्हिजन ऑफ ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. The light source is narrow. The wave front is emitted by narrow source is divided into two parts by reflection and refraction. The coherent source obtained by imaginary. For example, Fresnel biprism, Lloyd's mirror आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आता हे याचे आपण टाईप्स बघितले होते बघा. आता मालूज लॉ बघा काय म्हणते. मालूज लॉ की इफ I naught be the intensity of polarized light incident on the analyzer and theta be the angle between transmission axis of polarizer and analyzer, then the intensity of light transmitted through the analyzer is given as I is equal to I naught cos square theta आणि ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला असेल A is equal to A naught cos theta. ठीक आहे. तर इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला इथे एक. जर कॉसची थिटा जर 90 डिग्री असेल तर कॉस 90ची व्हॅल्यू 0 येते आणि क्रॉस पोलरायझर और ॲनालायझर. ठीक आहे. हां, ब्रेव्हेस्टर्स लॉ काय म्हणते बघा. समजा जर एखादा रे इन्सिडेंट होत असेल एखाद्या सरफेसवर तर तो असा काय करायला लागलो, ह्या डायरेक्शनमध्ये काय करतो, व्हायब्रेट करतो, आणि आता पण असाच व्हायब्रेट करतो तर त्याला काय म्हणतो आपण, पोलरायझिंग अँगल म्हणतो. ठीक आहे. हा झाला. म्युच्युअल परपेंडिक्युलर असतील. नेक्स्ट ह्याचा प्रूफ बघा काय बघा. म्यू इज इक्वल टू टॅन आय पी. टॅन आय पी म्हणजे काय असेल, हा आय पी असेल आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू असेल. ठीक आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट काय म्हणते बघा. हे बघा इथे एक सोर्स आहे, ह्याच्या पुढे एक स्लिट लावलेले आहे आणि ह्याला 2 होल केले आहेत. इथे काय झालं बघा, इथून एक सोर्स तयार झाला. हा सेकंडरी सोर्स म्हणून काम करतो, हा पण सेकंडरी सोर्स म्हणून काम करतो. इथे काय झालं बघा, इथं सेंट्रल ब्राईट बनला, इथं फर्स्ट डार्क, इथं फर्स्ट ब्राईट बनला है ना, इथं फर्स्ट डार्क, इथं फर्स्ट ब्राईट बनला. ठीक आहे. याचा फॉर्म्युला असतं बघा, एक्स इज इक्वल टू एन लॅम्बडा डी अपॉन डी. आता पहिला डार्क किंवा पहिला डार्क निअरर डार्क रिजन का कुठे भेटतो बघा, तर n+1/2 इन ब्रॅकेट लॅम्बडा डी बाय डी. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस इज गिवन बाय, फॉर्म्युला दिलेला आहे. द ब्राईट फ्रिंज आर रिझल्ट ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डार्क फ्रिंज आर रिझल्ट ऑफ डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे ॲडिशन होते आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे सबट्रॅक्शन होते. ठीक आहे. तर ही याची हायजिन्स थेअरी झाली. नेक्स्ट सेम आता आपण इंटरफरन्स बघतोय. फर्स्ट सेंट्रल ब्राईट बनला. आता ही ब्राईट बँड, ही डार्क ब्राईट, डार्क ब्राईट. ठीक आहे. हां, इथे काय म्हणलं बघा, 2 यांचे इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला. 2 वेव्स कमिंग फ्रॉम सोर्स 1 अँड सोर्स 2 आणि यांच्या इक्वेशन्स दिले आहेत. y1 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, y2 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती दिलेला आहे, फायचा दिलेला आहे. ठीक आहे. हां, ह्याच्यानंतर बघा इथं सोर्स 1 आहे, सोर्स 2 आहे, ह्याची डिस्टन्स y1 आहे, हे डिस्टन्स y2 आहे आणि हे एक्सएन डिस्टन्स आहे. तर इथे एक फॉर्म्युला मिळाला बघा, y इज इक्वल टू y1 प्लस y2 आर स्क्वेअर इज इक्वल टू 4a² कॉस स्क्वेअर 5/2 ॲज इंटेन्सिटी I इज प्रपोर्शनल टू r². ठीक आहे. इथं बघा मॅक्सिमम इंटेन्सिटी किंवा ब्राईट फ्रिंजसाठी काय म्हणलं जातं, जर अँगल आहे 0, 2π, 4π आणि जर मिनिममसाठी काय म्हणलं जातं 0 है ना, सॉरी π, 3π, nπ अँड सो ऑन.
इथं बघा ह्या सेंटर फ्रिंजला याची ब्राईटनेस कशी आहे, मॅक्सिमम आहे, इथं मिनिमम आहे, परत वाढली परत कमी झाली असंच. बँडविड्थ काय असते बघा, तर दोन बँडमधला जो डिस्टन्स असेल है ना, दोन एक सेंट्रल ब्राईट आहे आणि फर्स्ट ब्राईट आहे, तर दोन ब्राईट मधला डिस्टन्स किंवा दोन डार्कमधला जो डिस्टन्स असेल त्यालाच काय म्हणतो आपण, बँडविड्थ म्हणतो. सेम आत्ता बघितलं होतं फ्रिंज विड्थ काय असते ते. फॉर द nth ब्राईट बँड फॉर्म्युला मिळाला आपल्याला B = λd/d. इन द टू लाईट ऑफ सोर्स आर कोरंट, जर सोर्स कोरंट असतील तर याला काय म्हणतो आपण, स्टेडी इंटरफरन्स म्हणतो. ठीक आहे. एक लाईट वेव्ह आणि एक ब्ल्यू लाईट दिलेली आहे आणि या दोघांना काय केलं बघा, एका सोर्सपासून एका मोनोक्रोमॅटिक लाईटपासून काय केलं, इन्सिडेंट केलं. इफ डायक्रोमॅटिक लाईट इज यूज्ड, डायक्रोमॅटिक म्हणजे दोन कलर असलेली लाईट यूज केली त्यांनी. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द टू लाईट सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट, दे मस्ट इमिट लाईट इक्वल टू ॲम्प्लिट्यूड अँड इंटेन्सिटी. मिनिमम किती असेल, A1 - A2 असेल. मॅक्सिमम मिनिमम इंटेन्सिटी काय असेल तर मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर असेल. ठीक आहे. सेम बघा इथं जर नॅरो सोर्सेस असतील तर काय होते बघा, द टू सोर्सेस शुड बी क्लोज टू ईच अदर, जर दोन्ही क्लोज असतील तर काय तयार होते बघा, फ्रिंज विजिबिलिटी. काय असते फ्रिंज विजिबिलिटी, V = Imax - Iminimum / Imax + Iminimum. फॉर्म्युला मिळाला 2√I1 + I2. आता रिझल्टंट इंटेन्सिटी ह्याचा फॉर्म्युला बघितला होता आपण बघा, आठवतं आहे पाठीमागं. ठीक आहे. नेक्स्ट बघा ॲव्हरेज इंटेन्सिटी काय असते, मिनिमम + मॅक्सिमम / 2 असते. When one of the slit is closed and width of another is made, the other lambda, then different fringes are observed. ठीक आहे. कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न. तर कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, जिथं ब्राईट बँड बनतो, आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, जिथं डार्क बँड बनतो. ठीक आहे. कन्स्ट्रक्टिव्हचा अर्थ काय बघा, हो इथं ब्राईट बनला तिथं फर्स्ट ब्राईट, इथं पण ब्राईट, तर हे कोणते झाले कन्स्ट्रक्टिव्ह, 0, 2π, 4π अँड सो ऑन. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय बघा, इथं डार्क म्हणला इथं पण डार्क पॅटर्न म्हणला. बघा काय होत असते की ह्याचा ब्राईट आणि ह्याचा डार्क जिथं मीट करतील हो का, त्या पूर्ण लाईनवर काय तयार होतो, डार्क बँड तयार झाला. ठीक आहे. बघा कन्स्ट्रक्टिव्हसाठी 0, 2π, 4π आणि पाथ डिफरन्स असला पाहिजे 0, λ, 2 λ. डिस्ट्रक्टिव्हसाठी काय बघा, π, 3π, 5π आणि पाथ डिफरन्स किती असला पाहिजे, λ/2, 3 λ/2 अँड सो. ठीक आहे. डिफ्रॅक्शन काय असतं बघा, तर डिफ्रॅक्शन म्हणजे काय असेल, एक सोर्स आहे ह्याच्या पुढे एक ऑब्स्टॅकल ठेवला तर इथे काय झालं, इथं एक लाईट ब्लूम झाली, इल्युमिनेट झाली, इथं एक इल्युमिनेट झाली आणि मधल्या पार्टमध्ये काय झाली, शॅडो झाली बघा. ठीक आहे. हो का, इथं शॅडो तयार झाली, इथं पण शॅडो तयार झाली, पण इथं मध्ये डार्क तयार झाला आणि इथं काय झाला, इथं मध्ये ब्राईट तयार झाला, त्याच्या बाहेर डार्क झाला, इथं मध्ये डार्क झाला, त्याच्या बाहेर हळूहळू ब्राईट तयार झाला. ठीक आहे. आता फ्रॉनहॉफर आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन ह्या दोघांनी डिफ्रॅक्शनची कन्सेप्ट सांगितलेली आहे. तर फ्रॉनहॉफर काय म्हणला होता बघा, की जर एक स्लिट आहे, इथून रे इन्सिडेंट केला एका कॉन्व्हेक्स लेन्सवर, तर इथे काय तयार होतो, इथं एक आणि इथे एक, इथं काय तयार झाला, सेंट्रल ब्राईट मॅक्सिमा, अल्टरनेट मॅक्सिमा म्हणजे मिनिमा देन मॅक्सिमा देन मिनिमा असा पॅटर्न तयार होतो. ठीक आहे. व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी इन सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन. हे बघा इथं बघा, सेंट्रल मॅक्सिमा काय असेल तर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड आहे, त्याच्यानंतर काय बघा हळूहळू हळूहळू काय होईल, म्हणजे जसं लांब जायला लागेल तसं तसं त्याची जी ब्राईटनेस आहे ती काय होते, डिक्रीज होते. आता सुपरपोजिशन काय, तर इंटरफरन्स काय असते, तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ज टेक्स प्लेस टू फॉर्म ब्राईट बँड अँड डार्क बँड.
डिफ्रॅक्शनमध्ये काय होतं बा, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह टेक्स प्लेस टू फॉर्म मॅक्सिमा अँड मिनिमा. इथं बँड तयार करतात, इथं मॅक्सिमा मिनिमा तयार करतात. ठीक आहे. ऑल बँड्स आर सेम इंटेन्सिटी. इथे काय म्हणलं बघा, सेंट्रल ब्राईट बँड्स हॅज हायेस्ट इंटेन्सिटी अँड ॲज वी मूव अवे द इंटेन्सिटी ऑफ मॅक्सिमा गोज ऑन डिक्रीजिंग. द साईज ऑफ एव्हरी फ्रिंज इज सेम. इंटरफरन्समध्ये डिफ्रॅक्शनमध्ये द साईज ऑफ सेंट्रल मॅक्सिमा इज लार्ज दॅन अदर मॅक्सिमा. ठीक आहे. द रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट डज नॉट डिपेंड्स ऑन फिनॉमिना ऑफ इंटरफरन्स, पण द रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट डिपेंड्स अपॉन डिफ्रॅक्शन. ठीक आहे. पोलरायझेशन काय असतं बघा, पोलरायझेशन हां आता आपण बघितलं होतं की हा अनपोलराइज लाईट आहे. अनपोलराइज लाईटचा अर्थ काय, लाईट सरळी आली आणि हे काय करायला लागले, व्हायब्रेट करायला लागले. हे अनपोलराइज लाईट आहे. आता ह्याच्यातले काय झाले बघा, अनपोलराइज लाईटचा अर्थ काय असेल की ऑल डायरेक्शनला लाईट जाईल. पण जर याच्यामध्ये आपण एखादा फिल्म लावला किंवा एक पोलराइज्ड ग्लास लावला, याचा अर्थ काय होते, जी त्या ग्लासला अपोज करणारे लाईट्स आहेत त्या काय करतील, निघून जातील आणि त्याच्या सेम फेजमधले जे लाईट आहेत त्या तशाच राहतील. त्यालाच म्हणतो आपण पोलरायझेशन. ठीक आहे. हे बघा, एक व्हर्टिकल प्लेन आहे आणि ह्याच्यामध्ये एक लाईट इन्सिडेंट केली, त्याला काय म्हणतो आपण, पोलरायझेशन व्हायले. ठीक आहे. इथं पोलराइज लाईट काय असते बघा, हे जे व्हायब्रेट व्हायला लागलं तर ते व्हायब्रेशन काय झालं, बंद झालं, म्हणजे हे काय झाली, लाईट सरळ निघून चालली. पहिल्यांदा बघा इथं मेनी प्लेन्स दिलेले आहेत, त्याच्यासमोर एक पोलराइज. आता जो ह्या प्लेनमध्ये जे काही लाईट्स असतील त्याच फक्त पास होतील, बाकीच्या सगळ्या काय होतील, स्टॉप होतील. इथून पोलराइज लाईट इकडे भिडाली. प्लेन ऑफ व्हायब्रेशन काय असतं बघा, द इमॅजिनरी प्लेन इन क्रिस्टल कंटेनिंग व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर इन पोलराइज लाईट ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्ह इज डिफाईन्ड ॲज द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन काय असते बघा, द इमॅजिनरी प्लेन इन अ क्रिस्टल कंटेनिंग द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्ह अँड विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ व्हायब्रेशन इज डिफाईन्ड ॲज द प्लेन ऑफ पोलरायझेशन. नेक्स्ट, द प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड पोलरायझेशन काय असतं बघा, की इथे एक सोर्स आहे, इथून व्हायब्रेट व्हायला लागला असा 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 असा, ह्याच्यापुढे एक पोलराइज ग्लास ठेवला, तर पोलराइज ग्लास ठेवल्यानंतर फक्त तेवढ्याच ज्या दुसऱ्या प्लेनमध्ये ज्या असतील तर त्या पोलराइज करतील आणि बाकी ज्या सेम फेजमध्ये असतील ते पोलराइज करणार नाहीत. सेम बघा इथं आपण आता बघितल्यासारखं सेम सिच्युएशन आहे. The light can be polarized by transmitting through certain crystal such as tourmaline and calcite. ठीक आहे. हे दोन मटेरियल असतात ज्याच्यापासून आपण काय बनतो, पोलराइज बनवतो, पोलराइज ग्लास किंवा पोलराइज फिल्म बनवतो. ठीक आहे. पोलराइड आर थिन फिल्म और अल्ट्रास्कोपिक क्रिस्टल ऑफ क्युनिन आयोडोसल्फेट विथ देअर ऑप्टिक ॲक्सिस पॅरलल टू ईच अदर. ठीक आहे. कशापासून म्हणलं जातं, हे एक क्रिस्टल आहे कशाचा, क्युनिन आयसोसल्फेट. ठीक आहे. द पोलराइड अलाउड द लाईट ऑसिलेशन पॅरलल टू द ट्रान्समिशन ॲक्सिस पास थ्रू दॅम. आणि नेक्स्ट इज काय म्हणता येतं बघा, द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट शुड बी 50% ऑफ द इन्सिडेंट ऑफ लाईट. हाऊएवर ॲक्च्युअल प्रॅक्टिस इज टू बी फाउंड टू बी अबाउट 35% ऑफ द इन्सिडेंट लाईट. ठीक आहे. लास्ट इज काय बघा, द क्रिस्टल ऑफ पोलराइड अँड विच अनपोलराइज इज इन्सिडेंट इज कॉल्ड पोलराइज अँड if the transmission axis of polarizer and analyzer are parallel then the whole of the polarized light passes through the analyzer. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय म्हणता येतं बघा, if the transmission axis of analyzer is perpendicular to that of polarizer then no light passes through the analyzer. ठीक आहे. सो इथं आपला वेव ऑप्टिक्स आणि रे ऑप्टिक्स हे दोन्ही चॅप्टर संपतात. थँक्यू व्हेरी मच.